नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉइन झालेले आहेत शैलेंद्र मेहता सर आणि त्यांचं एक पुस्तक आहे अभिजात या नावाचं आणि त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्याबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल. सर पहिले तर थँक तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉइन झालात. आणि थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. तर सरांचं मी थोडक्यात परिचय देतो. सर पत्रकार आहेत आणि सर प्राध्यापक राहिलेले आहेत आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल मी सांगतो पहिले. या पुस्तकात सरांनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या लेखकांबद्दल लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशक हे वर्णमुद्रा पब्लिशर्स हे आहेत आणि पुस्तक जून 2023 ला प्रकाशित झाले आहे. पुस्तकात एका लेखकावर एक लेख आहे. सरांनी हारुकी मुराकामी या जपानी लेखकांचा अपवाद वगळता मुख्यत्वे युरोपीय आणि अमेरिकन लेखकांबद्दल पुस्तकात लिहिले आहे. आणि पुस्तकात सरांनी नेमकी कुठली कुठली मते मांडली आहेत याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर पहिला प्रश्न हाच आहे की थोडक्यात अभिजात साहित्याची व्याख्या सांगू शकाल का? आणि तुम्ही अभिजात साहित्य वाचनाकडे कसे वळलात आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रभावित करून गेलेल्या अभिजात साहित्यिकांबद्दल लिहावे असे तुम्हाला का वाटले? सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि तुमचे धन्यवाद. अभिजात साहित्य म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लासिक लिटरेचर म्हणतो, ते काळाच्या कसोटीवर टिकून राहणारं साहित्य आहे. म्हणजे ते कधीच कालातीत किंवा कालबाह्य होत नाही. ते कालातीत साहित्य आहे. त्याची असे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे जे साहित्य असतं ते सार्वकालिक असतं आणि सर्वव्यापी असतं. म्हणजे जगातल्या कुठल्याही वाचकाने त्याचं शब्द वाचलं तो त्याच्याशी आयडेंटिफाय करू शकतो. दुसरी गोष्ट, काळाच्या कसोटीवर जसं मी म्हटलंय ते टिकून राहतं आणि कितीही वर्ष गेली तरी त्याचं जो असील असतं त्या साहित्याचं, त्या साहित्यकृतीचं, ते ओसरत नाही, ते अपील तसंच राहतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे साहित्यिक मी या पुस्तकात ज्यांचा मी समावेश केलेला आहे त्या साऱ्यांनी एक विशिष्ट कालखंडात हे साहित्य रचलेलं आहे आणि त्या कालखंडाचा प्रभाव त्या साहित्यावर पडणं साहजिक आहे. पण तरी सुद्धा तो फक्त हे साहित्य फक्त त्या काळाचाच इतिहास सांगत नाही, तर पुढे मागे म्हणजे ते पास्ट आणि फ्युचर या दोन्हीकडे रिलेट करतं, दोन्हीकडे त्याचं नातं असतं. जो असं हे अभिजात साहित्य जे आहे ते साहित्य म्हणजे जे चिरंतन राहावं, जे चिरंतन राहतं असं साहित्य आहे. आणि सर तुम्ही अभिजात साहित्य वाचनाकडे कसे वळलात आणि याबद्दल तुम्हाला लिहावं वाटलं याबद्दल? हा, तर याचं म्हणजे उत्तर असं आहे की मी लहानपणापासून मला वाचनाची गोडी, आणि लहानपणी आपण जे काय वाचतो ते जे हाताला मिळतं ते वाचत राहतो. आणि त्याचप्रमाणे माझी पण सुरुवात झाली. मी जे हाताला घ्यायचं म्हणजे इंग्लिश असो किंवा मराठी असो, मी गोव्यामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे मला इंग्लिश, हिंदी, कोकणी आणि मराठी या चारही भाषामध्ये मी वाचायचो आणि या चारही भाषा मला उत्तम तऱ्हेनं समजायच्या लहानपणापासून. त्याच्यानंतर असं घडलं की मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो त्यावेळी आमच्या गावात एक प्रागतिक साहित्य सेवा मंडळ नावाचा एक ग्रुप स्थापन झाला आणि त्याच्यातनं खरं म्हणजे मला गोडी लागली आणि मला समजतं की खरं साहित्य काय असतं आणि ट्रॅश काय असतं. म्हणजे आपण गल्लाभरू जे साहित्य ज्याला म्हणतो ते काय असतं आणि खरोखर ज्याच्यात साहित्यिक मूल्य आहे असं साहित्य काय असतं याची मला जाण आली. आणि त्याच्यातनं मग मी वाचनाच्या बाबतीत चोखंदळ होत गेलो आणि मी वाचायला सुरुवात केली. आता ह्या पुस्तकात जे मी लेखकाबद्दल जे लिहिलेलं आहे किंवा त्यांच्या साहित्यकृतीबद्दल जे मी लिहिलेलं आहे ते सगळे लेखक मला माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले, वेगवेगळ्या मित्रांकडून भेटले, वेगवेगळ्या वातावरणातून भेटले. काही मला लायब्ररीतून भेटले, काही माझ्या वडिलांनी मला पुस्तकं दिली होती त्याच्यातून मला सापडले, काही मित्रांनी, शिक्षकांनी किंवा परिचितांनी आणि कधी कधी अनोळखी माणसांनी सुद्धा जे रेकमेंड केली होती किंवा वाचा म्हणून सांगितलं होतं, ज्यांना माझ्या वाचनाबद्दलची गोडी माहीत होती, त्यांच्याकडनं मी ही पुस्तकं मिळवली आणि ही पुस्तकं मी वाचली. आता जेव्हा नंतर मग मी बीसीच्या काळात विद्यार्थी चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये
फार सक्रिय होतो. यावेळी मला एक विशिष्ट तत्वज्ञानाने आपण भारावून गेलेलो असतो. जग बदलायची आपल्यामध्ये फार खुमखुमी असते त्यावेळात. आपण ज्यावेळी इच्छित असतो त्या वयात मला अनेक नवीन लेखकाबद्दल फारच आकर्षण वाटू लागतं. आणि त्या लेखकाची पुस्तकं वाचता वाचता मला असे क्रॉस रेफरन्सेस सापडत गेले. आणि या क्रॉस रेफरन्सेसमुळे मी अनेक नवीन लेखकाकडे वळलो. आणि अशा तऱ्हेनं माझा वाचनाचा प्रवास सुरुवात झाली. वाचनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. याच्याबद्दल मी काही लिहित नव्हतो. मी वाचायचो. मी स्वतःची पुस्तकं म्हणजे स्वतः लिहिलेल्या कविता असोत किंवा निबंध असोत किंवा लेख असोत हे प्रकाशित करत राहायचो. आणि मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. म्हणजे मी शिक्षक होतो. पॉलिटिकल सायन्स शिकवायचो. त्याच्यानंतर मी इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आलो. मीडिया कन्सल्टंट बनतो. पत्रकारितेत वळलो. त्यामुळे या विविध विविध क्षेत्रांचा मला अनुभव मिळाला आणि त्याबद्दल मी लिहायचो. पण असं झालं की माझे मित्र आहेत ते त्यावेळी लोकसत्ताचे लोकमतचे संपादक होते. निवासी संपादक गोव्यात. त्यांनी असंच बोलता बोलता मला सुचवलं काहीतरी तू रेग्युलरली लिहित जा. आता कशावर लिहायचा हा एक प्रश्न होता. कारण सगळेच विषय आज सगळ्यांनाच माहीत असतात. कारण आपलं आता ज्ञानाची व्याप्ती एवढी वाढलेली आहे इंटरनेटमुळे. त्यामुळे कुठलेही विषय आपल्याला वर्ज्य नसतात. पण आमच्या वेळी आमचे लायब्ररीमध्ये बसून राहायचो, धुंडाळत राहायचो, पुस्तकं शोधायचो आणि ते वाचायचो. पण अशा या वेळात, अशा या काळात तरुण पिढीला किंवा सगळ्याच पिढ्यांना जे अपील होतं असं काय असू शकतं, असा मला प्रश्न पडला. त्यावेळी मी ठरवलं की जगातले उत्तमोत्तम जे लेखक आहेत आणि त्यांच्या साहित्यकृती आहेत त्या मराठी वाचकापर्यंत पोचाव्यात. आणि मी त्या दृष्टीनं अभ्यास सुरू केला. आणि मला असं आढळलं की असं एक व्यापक स्वरूपाचं पुस्तक अजूनपर्यंत मराठीमध्ये आलेलं नाही. मराठीत पुष्कळ पुस्तकं आलेली आहेत. पण या पुस्तकात मी 52 लेखक घेतलेले आहेत. आणि या 52 लेखक वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधले आहेत, वेगवेगळ्या संस्कृतीमधले आहेत, वेगवेगळ्या भाषेचे आहेत. म्हणजे त्याच्यात इंग्लिश आहेत, फ्रेंच आहेत, रशियन आहेत, रोमानियन आहेत, इटालियन आहेत, स्पॅनिश आहेत, पोर्तुगीज आहेत. आपल्याला सहसा मराठी वाचकांना इंग्रजी साहित्याचा तसा परिचय झालेला असतो. पण बाकीच्या ज्या भाषा आहेत, युरोपियन भाषा, त्यांच्या साहित्यकृती जर्मन आहेत त्याच्यात, त्याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. माझं असं झालं की या सगळ्याच भाषांमध्ये मला प्रावीण्य नव्हतं. पण अनुषंगानं नंतर मी स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा उत्तमपैकी शिकलो आणि त्या भाषेतनं मी ट्रान्सलेट करायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या भाषेत पण एकदम उत्तमोत्तम साहित्य आहे आणि ते आपण वाचलं पाहिजे. आणि फक्त आपण वाचून ते आपल्याकडे ठेवायचं नाही, ते दुसऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे इतरांना पण समजलं पाहिजे की ह्या भाषेत कसं सकस आणि कसदार साहित्य निर्माण होत आहे. आणि हे लोक विविध सामाजिक प्रश्नावरती असू द्या किंवा आत्ममग्न होऊन लिहिलेलं साहित्य असू द्या, विविध आपल्या जीवनाच्या ज्या जे छटा आहेत किंवा जे आयाम आहेत त्यांच्याकडे कसं बघतात हे सगळ्यांना समजावं म्हणून हे मी पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याच्या आधी पुस्तक लिहिण्याआधी हे सगळे माझे लेख जे आहेत ते लोकमत मध्ये दर रविवारी प्रसिद्ध व्हायचे. आता त्याला एक लिमिटेशन होतं. म्हणजे ते वृत्तपत्रीय लेखन असल्यामुळे कमीत कमी शब्दात मला जास्तीत जास्त सांगावं लागायचं आणि शब्दांची मर्यादा असायची. म्हणजे ती तशी नसती तर कदाचित यातले लेख अजून लांबलचक आणि थोडे अजूनही मोठे लंबे चौडे झाले असते. पण मी त्याच्यावर मर्यादा टाकून म्हणजे जास्तीत जास्त कसं वाचकापर्यंत पोहोचता येईल याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर, आपण आता तुम्ही पुस्तकात ज्या लेखकांबद्दल लिहिले आहे त्यांच्याबद्दल बोलू. तर तुम्ही एडगर ॲलन पो यांच्याबद्दल पुस्तकात लिहिले आहे. रहस्यमय भयकथांचा जनक असे ख्याती असलेले एडगर ॲलन पो यांचे महत्व अंगावर शहारे आणणारा कथाकार म्हणून वादातीत आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर एडगर ॲलन पो यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्यातील कुठल्या गोष्टींनी तुम्हाला प्रभावित केले याबद्दल सांगू शकाल का? एडगर अलन पोची सुरुवातीला मी पुस्तकं ही जवळजवळ 21-22 वर्षाचा असताना वाचायला सुरुवात केली. आता त्यावेळी जे वाचताना मला जो अनुभूती आली ती एक वेगळीच होती. कारण त्याच्या आधी मी मराठीतले सगळे जे रहस्य कथाकार असतात म्हणजे जे ट्रेश पासून जे आपण सुरुवात करतो आणि ज्याला आपण रहस्य कथा म्हणतो, भयकथा म्हणतो, म्हणजे तुम्ही गुरुनाथ नाईक असू द्या तो ते आपले नारायण धारपापर्यंत सगळे लेखक असू द्या, ही पुस्तकं वाचताना मी एक वेगळ्या दृष्टीने विचार करत होतो. पण जेव्हा माझ्या हातात एडगर ॲलन पो पडला तेव्हा मला एक वेगळ्याच
विश्वाची जाणीव झाली, एक ओळख झाली. आता ज्याची ख्याती अशी आहे की तो रहस्यमय किंवा भयकथांचा जनक एडगर ॲलन पो, तो फक्त 40 वर्षांचं आयुष्य जगला. पण आजही त्याच्या कथांचे किंवा त्याच्या कथानकांचे आणि त्याच्या शैलीचे गारूड अजूनही कायम आहे. आता विज्ञानाने एवढी गगनभरारी घेतलेली आहे, आपल्याला नवीन नवीन साहित्य प्रकार आणि वेगवेगळ्या फिक्शन आणि नॉन फिक्शन वाचायला मिळतात. पण एडगर ॲलन पो अजूनही आपल्या कथामधून नवीन वाचकाला सुद्धा, म्हणजे नव्या पिढीच्या वाचकांमध्ये सुद्धा एक भय, हा रस, भय आहे आपला रस आहे ना, तो रस निर्माण करतो. आता अंगावर शहारे आणणारा रहस्य कथामय गूढ कथाकार तशी त्याची ख्याती. पण लघुकथा या साहित्य प्रकाराची ओळख त्यानं पहिल्यांदा अमेरिकन साहित्यात करून दिली. आता लघुकथा हा त्यावेळी प्रकार फारसा प्रचलित नव्हता. ती कादंबरीपेक्षा कशी वेगळी आहे आणि त्याच्यात सूक्ष्म तपशील मांडणं कसं आवश्यक आहे याचं प्रतिपादन त्यानं केलं. आजही अनेक अमेरिकन किंवा बाकीच्या जागतिक साहित्यातल्या कथा लेखकांना, म्हणजे खास करून लघुकथा लेखकांना, त्याची जी शैली आहे ती मार्गदर्शक ठरते. त्यावेळी तो अमेरिकन साहित्यावर जो प्रभाव होता, डार्क रोमॅन्टिसिझम ज्याला आपण म्हणतो, किंवा न्यू इंग्लंड जी आपल्या अमेरिकेमध्ये जे सुरुवात झाली, त्याचा जो आपला भावनिक रोमॅन्टिक परंपरावाद जो होतं, त्याच्यातून त्यानं एक वेगळं वळण साहित्याला दिलं आणि त्यामुळे तो अमेरिकन साहित्यातला एक मैलाचा दगड ठरतो. आता तो फक्त एक भयकथा लेखक नाही, पण त्याला आपण गुप्तहेर कथांचा पण जनक म्हणू शकतो. त्याच्यानंतर अनेक एडगर ॲलन पो नंतर आर्थर कोनन डॉयल किंवा अगाथा ख्रिस्ती यासारख्या लेखक लेखिकांनी अनेक गुप्तहेर कथा लिहिल्यात. आपण जेम्स बॉन्ड सारखे जे सिनेमा बघतो ते पण फार प्रचलित झाले. पण त्याची सुरुवात मला वाटतं एडगर ॲलन पो पासून सुरुवात झाली. आता त्याच्या कथामध्ये जी पात्र आहेत ती म्हणजे एकदम वेडी, फुटकी, आणि शिवाय जे वर्णन आहेत ती भयानक गद्दार पुतळ्या, गॉथिक किल्ले आणि विक्षिप्त प्रकारचे लोक, हे सारखे यासारख्या घटकांचा भरणा त्याच्या साहित्यामध्ये आपल्याला सापडतो. आणि म्हणूनच कदाचित तो अनेक शतकानंतर सुद्धा आता लोकांच्या मनात अजूनही उतरलेला आहे. त्याच्या कथावर अनेक नंतर चित्रपट बनवले गेले. म्हणजे HP लवक्राफ्ट आणि स्टीफन किंग यासारख्या लेखकांनी सुद्धा नंतर उल्लेख केला की आपल्या साहित्य कृतीवर एडगर ॲलन पोचा कसा प्रभाव होता. आता त्यावेळी एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे त्यावेळी कॉपीराईटचे निर्बंध नव्हते अमेरिकेमध्ये. त्यामुळे इंग्लंडमधील जे लेखक लिहायचे ती पुस्तकं सर्रास उपलब्ध असायची अमेरिकेत. पण अमेरिकन लेखक जे होते ते त्याच्याशी स्पर्धा करण्यात असमर्थ पडत होते. अशा वेळी एडगर ॲलन पो आणि काही इतर त्याचे जे सहकारी होते किंवा समकालीन होते, त्यांच्या पुढारपणामुळे तिकडे नियतकालिकासाठी जी लघुकथा असते, हा एक नवीन घटक त्यांनी प्रचलित केला, तो अंमलात आणला आणि त्यामुळे त्या लघुकथेचा एक नवीन प्रवाह सुरू झाला. आता फॉल ऑफ अशारी त्याची सगळ्यात पहिली कथा, आणि ती 1939 मध्ये प्रकाशित झाली होती. आता याच्यात पण एखाद्या शापानं ग्रस्त असलेला एक तरुण, त्याला फेफरं येतं आणि तो आपल्या मृतप्राय भासणाऱ्या जुळ्या बहिणीला जिवंत पुरून टाकतो, अशा प्रकारचं ते सार आहे. आता सुद्धा ही कथा अंगावर शहारे आणते. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यावेळी त्या कथेचं अपील केवढं मोठं असेल. आणि त्याच्यानंतर त्याची मर्डर सीन रियू मार्ग आली. याच्यात त्यानं खरा म्हणजे पहिला गुप्तहेर, एक डिटेक्टिव्ह पात्र तयार केलं, ते त्यानं खरं म्हणजे पहिलं जन्माला घातलं. त्याच्यानंतर टेलटेल हार्ट हे एका जेलमधल्या खुन्याचं स्वगत आहे. त्याच्यानंतर कास्क ऑफ एमेलांटिदो हे जे त्याची कथा आहे, ती पण एका उमराव घराण्यातल्या माणसांची कशी अधोगती होते आणि एक सूडनाट्य असं आहे. रेवन हे नावाची त्याची जी कविता आहे, दीर्घ कविता आहे, ती पण एक वेगळ्या प्रधर्तीची आहे. आणि एक किशोरवयीन मुलांची कावळ्यासारखा जो रेवन पक्षी असतो, म्हणजे आपण त्याला कावळा म्हणतो, तिकडे तो रेवन असतो, त्याच पक्षाची पडलेली त्यांची गाठ, आणि त्याच्यानंतर त्यातून त्यानं अर्थहीनतेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे
तो आपल्या लिखाणाच्या बाबतीत, व्याकरणाच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होता. हे त्याच्या साहित्याचं मला वाटतं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली. अभिजात साहित्य म्हणजे काय याची व्याख्या खरं म्हणजे त्यानं मला वाटतं केली सगळ्यात सुरुवातीला. कारण त्यावेळी अनेक प्रकारचं साहित्य यायचं. त्यानं प्लॅटो, अरिस्टॉटल पासून सुरुवात करून नंतर मिल्टन किंवा कॉलरिज या सगळ्या लेखकांचा अभ्यास केला आणि दर्जाही साहित्याची चिरफाड करून अमेरिकन साहित्याचा एक उच्च दर्जा वाचकासमोर ठेवला. म्हणून त्याचे एक समीक्षक म्हणून पण एक मोठं स्थान आहे. तो एडगर एलन पो एक वेगळाच अवलिया होता त्या बाबतीत. आणि सर तुम्ही पुस्तकात गुस्ताव फ्लॉबेर यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यांची मादाम बोवारी ही कादंबरी वास्तववादी शैलीचा गुणात्मक दृष्ट्या सर्वात महत्वाचा आविष्कार समजला जातो, असे तुम्ही पुस्तकात म्हटलंय. आणि फ्लॉबेर यांची निर्मिती कमी परंतु मोलाची आहे असे सुद्धा तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर गुस्ताव फ्लॉबेर यांच्याबद्दल, वास्तववादाबद्दल आणि या कादंबरीबद्दल सांगू शकाल का? हो, गुस्ताव फ्लॉबेर म्हणजे त्यावेळी म्हणजे त्यांना विपुल असं भरपूर असं लेखन केलं नाही. पण तोही एडगर एलन पो सारखाच आपल्या लिखाणाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होता. कुठला शब्द कुठे वापरावा यावर त्याचं बारीक लक्ष असायचं. आणि अनेक वेळा त्यानं असं केलंय की तो लिहायचा आणि ते म्हणजे फाडून फेकून द्यायचा. आणि जे त्याला आवडतंय, जे त्याला अपील होतं तेच तो ठेवायचा. आता वास्तववादी फ्रेंच साहित्यातील सगळ्यात उल्लेखनीय नाव म्हणजे गुस्ताव फ्लॉबेरचं आहे. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत वास्तववाद हा फ्रेंच मधील साहित्यिक निर्मितीचे एक प्रबळ माध्यम बनला होता. आणि पुढच्या अर्धशतकापर्यंत या चळवळीनं जोर ठेवला आपला. आणि तसं बघायला गेलो तर साहित्यावर आपलं वर्चस्व राखलं. आता याची मूलभूत उद्दिष्ट काय होती ती त्याने आपल्या परीनं लोकांसमोर मांडली, वाचकांसमोर मांडली. त्यामुळे या साहित्याच्या प्रवाहाच्या व्याख्येत अनेक वैविध्यपूर्ण मतप्रवाह आढळतात. आता वास्तववादी लेखकांना मूलतः साहित्य व विज्ञानातील काही भेद त्यावेळी दूर करायचे होते, ज्या योगे निरीक्षण आणि नोंदीद्वारे सत्य उलगडले जाईल. हे उद्दिष्ट करण्यासाठी नैतिक हेतू किंवा लेखकाच्या वैयक्तिक दृष्टिकोन बाजूला करून मुख्यतः आपल्या जीवनातला जो दैनंदिन रामरगाडा आहे त्याच्यात गुंतलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व त्यांना करायचं होतं. आणि त्यांची कथा, त्यांच्या व्यथा किंवा त्यांची जी जीवन कहाणी आहे, त्यांचे जे डे टू डे स्ट्रगल्स आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, हे साहित्यातून त्यांना मांडायचे होते. त्यानं म्हणजे त्याच्यानंतरचे जे वारसदार आले या प्रकारच्या साहित्यात गी द मॉपाचा असू दे, यासारख्या एमिल झोला, टॉल्स्टॉय, दस्तवस्की असू दे, या सर्वांनी कुठे ना कुठे मान्य केलंय की फ्लॉबेरच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि तसं बघायला गेलो तर बाल्झाकचं नाव आपल्याला माहित आहे. बाल्झाकनं स्वच्छंदतावाद किंवा आपला वास्तववादाची सुरुवात केली असं म्हणतात. पण फ्लॉबेर माझ्या मते सगळ्यात श्रेष्ठ ठरतो, कारण मादाम बोवेरी सारखी त्याची जी कादंबरी आहे ती एक गुणात्मक दृष्ट्या वास्तववादी साहित्याचा एक उत्तम नमुना मानला जातो. आता मुख्यधारेतल्या ज्या कादंबऱ्या आहेत किंवा मुख्यधारेतल्या कादंबरीचा इतिहास जर आपण बघितला, त्याच्यात मादाम बोवेरीचं जे स्थान आहे ते एकदम वादातीत आहे. आता म्हणजे असं झालं की युरोपियन समीक्षकांच्या मते त्यांनी सरळ सरळ दोन विभाग केले की आपल्या मादाम बोवेरीच्या किंवा फ्लॉबेरच्या साहित्याच्या आदला काळ आणि त्याच्या नंतरचा काळ, अशी त्याच्यात सरळ सरळ विभागणी झाली. आणि त्याच्यानंतरचे जे लेखक होते, विचारवंत होते, तुम्ही म्हणजे मॉडर्निझम किंवा पोस्ट मॉडर्निझम जर बघितलं किंवा एक्झिस्टेन्शियलिझमचा जो प्रवाह आला त्याच्यात बघितलं, त्यातले अनेक विचारवंत होते. म्हणजे मिशेल फुको असू द्या, जॉन पॉल सार्त्र असू द्या, म्हणजे पियर बार्थेव असू द्या किंवा रोलंड बार्थेस असू द्या, या सगळ्यांनी आपल्यावर कुठे ना कुठे फ्लॉबेरचा प्रभाव पडला होता हे मान्य केलेलं आहे. आता त्याने जी कादंबरी लिहिली मादाम बोवेरी, ही एमा बोवेरी, जी चार्ल्स बोवेरी जो डॉक्टर असतो त्याच्या बायकोबद्दलची कथा आहे. आता ही कथा त्याने एका वर्तमानपत्रात वाचलं होतं की एका बाईने, एका स्त्रीने, एका डॉक्टरची दुसरी पत्नी होती, तिनं
आपल्या प्रियकराबरोबर पळून जाताना आपल्या मुलांना विष देऊन ठार केलं आणि ती अमेरिकेत आपल्या प्रियकराला भेटीला गेली, असा त्याचा आशय होता. ही त्यानं कुठेतरी वर्तमानपत्रात वाचलं होतं आणि त्याच्यावरनं त्याला ही कथा सुचली. ही कथा त्याला ही कादंबरी करायला त्याला जवळजवळ 5 वर्ष लागली. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे तो लिहायचा, फेकून द्यायचा, लिहायचा, फेकून द्यायचा, असं करून शेवटी जे सर्वात चांगली त्याला जे आवडली, म्हणजे त्याला स्वतःला जे अपील झालं ते त्यांनी ठेवलं. ही कादंबरी पहिले सुरुवातीला आपल्या रेव्ह्यू द पॅरिसमध्ये धारावाहिक म्हणून प्रसिद्ध झाली. आता त्याच्यात एका शोकात्मक कादंबरी आहे, एका स्वप्नाळू स्त्रीची एक कादंबरी आहे. ती नवऱ्याबरोबर लग्न करते, पण लग्नात त्याचं समाधान नाही होते. ती मुलीला जन्म देते, पण तरी सुद्धा तिला त्याच्यात समाधान वाटत नाही. मग तिचं एका जे तरुणाशी प्रेम संबंध जुळतात, त्याच्यानंतर एका जमीनदाराशी प्रेम संबंध जुळतात. पण हे हे काही प्रेम संबंध आहेत ते तिला फुलफिलिंग वाटत नाही, म्हणून ती काही काळ परत धर्माशी वळते. मग तिच्या नवऱ्याला जेव्हा समजतं तेव्हा तो आपली बदली दुसऱ्या गावात करून घेतो. तिथं तिला तो पूर्वीचा जो प्रियकर असतो तो परत भेटतो. लिओन नावाचा जो प्रियकर असतो तो परत भेटतो आणि त्याच्या प्रेमात ती परत पडते. पण ह्या सगळ्या प्रेमाची किंवा तिच्या प्रेम प्रकरणाची परिणिती याच्यात होते की तिला समाधान लाभत नाही. ओके. आणि ती फारशी स्वच्छंदी प्रकारची स्त्री असते. आणि अशा अनेक, म्हणजे खरं म्हणजे तर आपण पुरुषप्रधान समाजामध्ये फक्त पुरुषाचं मन काय आहे, पुरुषाला सगळे गुन्हे माफ, अशा वृत्ती जे वावरतो त्याच्यावरती खरं म्हणजे हे एक भाष्य आहे. म्हणजे स्त्रीला पण भावना आहे. कारण ज्या काळात ती लिहिली होती त्यावेळेला स्त्रीला एक गौण स्थान होतं, जे अजूनही आहेच तसं. पण आता जर एवढं आहे की तेव्हा आपण विचार करू शकतो कसं असेल त्या काळच्या युरोपमध्ये सुद्धा. आणि तिला स्वतःच्या प्रणयसुलभ ज्या भावना आहेत, जे तिला करावं असं वाटतं, जे तिला म्हणजे तिचा कुणाशी प्रेम जुळतं किंवा तिला जे कुणाबरोबर हे प्रणय संबंध ठेवावेसे वाटतात, यावर समाजाची कशी नजर होती हे पण त्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणात अधोरेखित होतं. त्यामुळे ही कादंबरी माझ्या मते त्याच्यावर खटला भरला गेला, अश्लीलतेचा आरोप केला गेला. या खटल्याचं काही निष्पन्न नाही झालं, पण साहित्यातील वास्तववाद हा कला आणि सभ्यतेच्या विरोधात पुन्हा आहे असा पण त्याच्या विरुद्ध आरोप झाला कोर्टामध्ये, तो शेवटी टिकला नाही. आणि आता सुद्धा जे लोक मदाम बोवरी बद्दल बोलतात त्यांना त्यातली अश्लीलताच जास्त जाणवते किंवा ते अश्लीलतेबद्दलच जास्त बोलतात. पण त्याच्यात ते चित्र मांडलेलं आहे फ्लॉबेरने, त्याच्याबद्दल कोण विचार करत नाही. म्हणून त्यानं पुढे लिहून पण ठेवलेलं आहे की फ्रान्समध्ये अनेक खेड्यातून बिचारी माझी बोवारी दुःख आणि वेदनानी क्षणाक्षणाला आक्रंदत आहे. म्हणजे एका रिप्रेझेंटेशन आहे एका स्त्रीचं की अशा अनेक मदाम बोवरी समाजात आहेत असं त्याला त्याच्यातनं सूचित करायचं होतं.